किल्ले रायगड सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अभद्य आणि अजिंक्य असा हा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासात मानाचं स्थान मिळवलेला हा रायगड किल्ला म्हणजे शौर्य, अभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक आहे. सुमारे 27 फूट उंचीवर वसलेला हा गड चारही बाजूने खोल दऱ्याने वेढलेला असल्यामुळे शत्रूंसाठी जवळजवळ अभद्य ठरला. पूर्वी या गडाचं नाव रायरी म्हणून ओळखलं जायचं. इसवी सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी जवळचे सरदार चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायरीगड आपल्या स्वराज्यात सामील केला. या गडाच्या आजूबाजूला नजर टाकले तर लक्षात येतं चारही बाजूने खोल दऱ्या, उंच कडे आणि आसपास दुसरा कोणताही मोठा गड नाही. म्हणून शत्रूला या गडावर हल्ला करणं अत्यंत अवघड जात असावे. ही नैसर्गिक अभद्य पाहून महाराजांनी ठरवलं रायरीच होईल आपल्या स्वराज्याची राजधानी. आणि म्हणून सुरू झाला एक साध्या डोंगराचा दुर्गेश्वर होण्याचा प्रवास. जवळजवळ 14 वर्ष या गडाचं भव्य बांधकाम चालू होतं. राजवाडा, राजसभा, बाजारपेठ, मजबूत तटबंदी आणि महादरवाजा प्रत्येक रचना लष्करी दृष्टिकोनातून आणि दूरदृष्टीने उभारली गेली. या भव्य राजधानीचा बांधकामीचा जबाबदारी महाराजांनी त्या काळातील सर्वश्रेष्ठ वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्याकडे दिली. आणि हो मित्रांनो, आजही रायगडावर आपण पाहिलं तर आपल्याला जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर चेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असे नाव कोरलेले दिसेल. अशा प्रकारे पूर्णपणे रायगड तयार झाल्यानंतर 6 जून 1674 साली शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि रायगड किल्ला हा अधिकृतपणे स्वराज्याची राजधानी बनला. आज जसं देशांचे रक्षण, निर्णय, अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण आणि कायदे न्यू दिल्ली येथे घेतले जातात, तसंच त्या काली मराठा साम्राज्याचे लष्करी, राजकीय आणि प्रशासकीय निर्णय, राजकीय सभा, मंत्रिमंडळाचे निर्णय, खाजगी व्यवस्था आणि मोठमोठे बाजारपेठांचे सर्व कारभार या रायगड किल्ल्यावरून होत असायचे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रायगडावर असलेले बाजारपेठ, राजवाडा, महादरवाजा, जगदीश्वराचं मंदिर, टकमक टोक आणि हिरकणी बुरुज ही सर्व जागा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि हो मित्रांनो, रायगड आकाराने मोठा असल्या कारणाने पूर्ण रायगड एका दिवसात कव्हर करणं अवघड आहे. तरीसुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर चला. मित्रांनो, रायगड हा मुंबईपासून साधारण 190 किलोमीटर आणि पुणेपासून साधारण 140 किलोमीटर अंतरावर असून आपण गुगल मॅपच्या मदतीने सहज आपण इथे पोहोचू शकतो. मित्रांनो, रायगडावर जाताना लागणारी ही व्हॅली दिसायला खूपच सुंदर आणि मन मोहून टाकणारी आहे. या व्हॅलीकडे थांबून तुम्ही हा व्ह्यू अनुभव करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, सह्याद्रीचा अनुभव घेत घेत अखेर आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. आणि हो मित्रांनो, रायगड किल्ला हा समुद्री पाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर असल्याने वर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे रोपवे, जिथे ठराविक शुल्क घेऊन थेट आपल्याला रायगड किल्ल्याच्या माथ्यावर जाऊन सोडतात. आणि दुसरा मार्ग म्हणजे पश्चिमेकडे असलेले पायरी मार्ग, जिथून आपण पायऱ्याच्या सहाय्याने ट्रॅकिंग करत वर जाऊ शकतो. आणि हो मित्रांनो, सांगतात ना, रायगड किल्ला रोपवेने नाही तर पायी बघायचा असतो. आणि खरंच हा अनुभव आपल्याला या रायगड किल्ल्यावर चढताना होतो. किती सुंदर आहे हे सर्व, शब्दात वर्णनही करू शकत नाही, एवढा सुंदर हा रायगड किल्ला आहे. आणि मित्रांनो, जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं या रायगडाची सुंदरता अजूनच वाढत जाते. आणि हो मित्रांनो, रायगडावर चढताना आम्हाला एवढे सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतील याची कल्पनाही नव्हती. मित्रांनो, रायगड 27 फूट उंचीवर असून रायगडावर पायी जाण्यासाठी सुमारे 2737 पायऱ्या पार कराव्या लागतात. या पायऱ्या चढताना साधारण 1.5 ते 2 तास लागतो. आणि हो मित्रांनो, रायगडावर मध्ये मध्ये चढ आणि सपाट जागा असल्याने चढताना आपल्याला फारसा थकवा जाणत नाही.
अशा प्रकारे काही तास ट्रॅक करत सह्याद्रीचा भव्य अनुभव घेत आपण अशा टप्प्याकडे येऊन पोहोचलो आहोत जिथे आपल्याला रायगडाची तटबंदी आणि महादरवाजा नजरेत पडतो. फायनली मित्रांनो, आपण महादरवाजाकडे येऊन पोहोचलो आहोत, जो त्या काळात रायगडाचा मुख्य प्रवेशद्वार होता. आणि हो मित्रांनो, या दरवाजाची बांधणी अशी केली गेली आहे की शत्रू थेट सरळ आत घुसू शकत नव्हता. दोन्ही बाजूने उंच तटबंदी आणि वरून नजर टाकण्यासाठी खास जागा बनवल्या आहेत. आणि आत जाणारा वलंदार मार्ग ही पूर्ण रचना लष्करी दृष्टिकोनातून तयार करण्यात आली आहे. आणि हो मित्रांनो, आपण या दरवाजाची बाहेरील रचना पाहिली तर आपल्यासमोर येतो मुरुडकडे असलेला जंजिरा किल्ला, जो अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. या जंजिरा किल्ल्याची रचना पाहिली तर शत्रूंना जवळ गेल्याशिवाय मुख्य दरवाजा दिसत नव्हता, म्हणून या जंजिरावर हल्ला करणे शत्रूंना अवघड जात असावे. तशीच रचना या रायगडाचे महादरवाजाची आहे. दरवाजा 7 या आकाराने असल्याने दूरवरून शत्रूंनी नजर टाकली तर ही रायगडावर पसरलेली मोठमोठी तटबंदी दिसत असे. तशीच रचना या महादरवाजाची आहे. अशा प्रकारे हा भव्य महादरवाजा पार करून आपण या वलंदार मार्गाने आता रायगडाच्या आत प्रवेश करतोय. या दरवाजातून आत येताना खरंच वेगळाच अनुभव येतो, कारण याच मार्गाने शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे गडावर येत जात करत असतील. आणि हो मित्रांनो, या महादरवाजाची रचना पाहिली तर त्या काळातील इंजिनिअरिंग किती जबरदस्त होती हे लक्षात येते. इतिहासातील तो काळ जणू डोळ्यासमोर उभा राहतो. आता पुढे आपण रायगडावर काही महत्त्वाचे ठिकाण पाहणार आहोत. मित्रांनो, महादरवाजा पार करून थोडंसं वर आल्यानंतर आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचतो जिथे आपल्याला डोळ्यासमोर दिसतो हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आणि त्याच्या लगतच असलेला हा भल्या मोठ्या आकारात पसरलेला तलाव, ज्याला गंगासागर असेही म्हणतात, जो त्या काळी रायगडावर 12ही महिने पाणी पुरवठा करत असे. आणि हो मित्रांनो, अशा प्रकारे तलाव आणि पाण्याच्या टाक्या रायगडावर अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. असं सांगितलं जाते की तलाव आणि टाक्या बनवताना जे दगड बाहेर निघाले तेच दगड रायगड बांधण्यासाठी वापरले गेले होते. अशा प्रकारे रायगडावर असलेलं गंगासागर तलाव पार करून पुढे चालत आलो की आपण येऊन पोहोचतो सिरकाई देवीच्या मंदिराकडे. ही सिरकाई देवी रायगडाची गडदेवता म्हणून ओळखली जायची. आजही रायगडावर येणारे अनेक भाविक या मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. मित्रांनो, समोरच असलेलं सिरकाई देवीचं दर्शन घेऊन आपण आता अशा ठिकाणी येऊन पोहोचतो जिथे आपल्याला मोकळी जागा दिसते. आणि बाजूलाच बघितलं तर नगारखाना आणि लगत असलेलं भल्या मोठ्या आकारात राजवाडा दिसतो, जो आपण नंतर कव्हर करणार आहोत. आणि आता आपण ज्या मोकळ्या जागेत चालत आहोत त्या जागेला होळीचा माल म्हणून ओळखलं जायचं, कारण होळीच्या दिवशी इथे आपले महाराज आणि रायगडावर असलेली प्रजा, मावळं, सर्व सैनिक एकत्र येऊन या मोकळ्या जागेत होळी पेटवली जायची आणि पूर्ण उत्साहाने होळी साजरा करत असे. आणि हो, याच ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलेलं आहे. रायगडावर येणारे अनेक शिवभक्त येथे येऊन महाराजांना अभिवादन करतात. आणि हो मित्रांनो, महाराजांचं स्मारक असं उभारलं गेलं आहे की जणू महाराज आजी इथे बसून समोर असलेले पूर्णपणे बाजारपेठाच्या कारभारावर लक्ष ठेवत आहे. म्हणून रायगडाची ही जागा प्रत्येक शिवभक्तासाठी खूप पवित्र आणि अभिमानाची मानली जाते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता समोर असलेली बाजारपेठ कव्हर करणार आहोत.
आणि तिथूनच आपण जाणार आहोत जगदीश्वर मंदिराकडे, जिथे आपल्या महाराजाची समाधी आहे. मित्रांनो, या बाजारपेठची मुख्य गोष्ट म्हणजे रायगड ही स्वराज्याची राजधानी होती. म्हणूनच गडावर हजारो मावळे, सैनिक, मंत्री आणि त्यांची कुटुंबीय राहत होती. या सर्वांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून महाराजांनी इथे ही बाजारपेठ उभारली. या बाजारपेठच्या समोर आल्यानंतर आपल्याला लक्षात येते की बाजारपेठ आकाराने मोठा व 200 मीटर लांबीमध्ये पसरले असल्यामुळे इथे आपल्याला पूर्व व पश्चिम बाजूला एकूण 44 दुकाने पाहायला मिळतात. म्हणजेच प्रत्येकी बाजूला 22 दुकाने आहेत. आणि हो मित्रांनो, या बाजारपेठची निर्मिती अशी केली गेली आहेत की घोड्यावर बसूनही मावळांना या बाजारपेठमधील वस्तू खरेदी करता याव्या. आणि हो, रायगड हा स्वराज्याची राजधानी असल्यामुळे समुद्री मार्गावरून येणारे व्यापारी या रायगडावर व्यापार करण्यासाठी येत होते. या बाजारपेठेत त्या काली धान्य, कपडे, शस्त्रे, मसाले आणि दैनंदिन व्यापाराच्या वस्तू विकल्या जात होत्या. आज ही बाजारपेठ पडक्या अवस्थेत दिसत असतील तरी त्या काली ही बाजारपेठ संपूर्ण रायगडाच्या गरजा पूर्ण करत होती. मित्रांनो, चांगल्या प्रकारे संपूर्ण बाजारपेठ कव्हर करून आता आपण जात आहोत रायगडावर असलेल्या भव्य मंदिराकडे, म्हणजे जगदीश्वर मंदिराकडे. थोडंसं पायी चालत आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो जगदीश्वर मंदिराकडे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. आणि हो मित्रांनो, शिवछत्रपती शिवाजी महाराज शिवाचे मोठे भक्त होते. म्हणून या मंदिराचं बांधकाम 1673 साली महाराजांनी प्रसिद्ध वास्तुशिल्पकार हिरोजी इंदुरकर यांच्याकडे सोपवलं होतं. आणि हो, आपण कधी रायगडावर आलो तर ही मंदिराची वरची बाजू आपल्याला मस्जिदसारखी पाहायला मिळेल. त्याचं एकमेव कारण म्हणजे रायगडाला सह्याद्रीच्या पर्वतरांगाने घेरलेलं आहे. जर एखादा शत्रू गडावर हल्ला करण्यासाठी आला तर त्याला हे मंदिर मस्जिदसारखं वाटावं आणि तो त्यावर हल्ला करू नये असा विचार करून हिरोजी इंदुरकरांनी ही रचना केली होती. असं सांगितलं जाते की मंदिर पाहिल्यानंतर महाराजांनी दरबारात हिरोजी इंदुरकरांना बोलवलं आणि म्हणाले, बोला तुम्हाला भेट म्हणून काय हवं आहे. त्यावर हिरोजी इंदुरकर म्हणाले, महाराज मला काही नको, फक्त एकच विनंती आहे, या मंदिराच्या पायरीवर माझं नाव कोरण्यासाठी परवानगी द्यावी. कारण ज्यावेळी तुम्ही मंदिरात याल त्यावेळी तुमच्या उजव्या पायाची धूळ माझ्या माथ्यावर पडेल. म्हणूनच मित्रांनो, आजही जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर सेवेचे पायी तत्पर हिरोजी इंदुरकर असे नाव कोरलेले दिसेल. मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण जगदीश्वर मंदिराच्या परिसरात प्रवेश करत आहोत. मंदिरात आल्यावर जर आपण आजूबाजूला नजर टाकली तर आपल्याला मोकळी जागा आणि काही भिंती पडक्या अवस्थेत दिसतात. पण मित्रांनो, मधोमध उभं असलेलं हे जगदीश्वराचं मंदिर आजी त्या कालाच्या साक्षीदारासारखं तसंच उभं आहे. या मंदिराचं संपूर्ण काम मजबूत दगडी बांधकाम करण्यात आलं आहे. म्हणून इतक्या वर्षानंतरही हे मंदिर आजी मजबूतीने उभं आहे. आणि हो मित्रांनो, या मंदिरकडे पाहून आपल्याला प्रश्न पडलाच असेल की या मंदिराला जगदीश्वर मंदिर असं नाव का देण्यात आलं. तर जगदीश्वर या शब्दाचा अर्थ संपूर्ण जगाचा ईश्वर असा होतो. आणि हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असल्यामुळे याला जगदीश्वर मंदिर असं नाव देण्यात आलं आहे. जसं आपण मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला भगवान हनुमानाची मूर्ती आणि मधोमध असलेले हे गोल दगडी व्यासपीठ दिसतं, जे पूर्ण फुलाने सुंदर सजावट केलेले दिसते. आणि हो मित्रांनो, थोडं अजून आत आल्यावर आपल्याला भगवान शंकराची पिंड पाहायला मिळते. आणि हो मित्रांनो, आपले महाराज रोज सकाळी पहाटे उठून या मंदिरात पूजा करण्यासाठी येत होते. मित्रांनो, आता आपण जगदीश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जात आहोत. खरं तर आपण जिथून मंदिरात प्रवेश केला ती या मंदिराची मागची बाजू होती. आणि आता आपण ज्या ठिकाणी जात आहोत तो जगदीश्वराच्या मंदिराचा मुख्य प्रवेश मार्ग आहे. याच ठिकाणी आपल्याला शिवछत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. आणि बाजूलाच असलेली महाराजांचा विश्वासू वाघ्या कुत्र्याचा स्मारक देखील उभारलेला आहे. अशा प्रकारे पूर्णपणे जगदीश्वर मंदिर एक्सप्लोर करून आता आपण रायगडावर असलेल्या मुख्य नगरखाना आणि राजवाड्याच्या परिसराकडे जात आहोत. आणि हो मित्रांनो, रायगड आकाराने खूप मोठा असल्या कारणाने
नगरखान्याकडे जाताना आजूबाजूला पडलेल्या भिंती आणि काही अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. हे अवशेष पाहिल्यावर त्या काली रायगड किती भव्य आणि किती विस्तीर्ण होता याची आपल्याला कल्पना येते. अशा प्रकारे समोर असलेल्या जगदीश्वराचं मंदिर एक्सप्लोर करून बाजारपेठेतून पुढे वरच्या बाजूला आलो तर आपण येऊन पोहोचतो या नगरखान्याजवळ, जो या किल्ल्याचा मुख्य प्रवेश मार्ग आहे. नगरखान्याची खास गोष्ट म्हणजे त्या काली जेव्हा महाराज राजवाड्यात प्रवेश करत असतील किंवा एखादी महत्त्वाची घोषणा करायची असेल तेव्हा याच ठिकाणी नगारे वाजले जात असायचे. म्हणूनच या ठिकाणीला नगरखाना असं नाव देण्यात आलं. मित्रांनो, अशा प्रकारे नगरखान्याच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला मधोमध ही मोठी मोकळी जागा दिसते आणि समोरच असलेलं महाराजांचं सिंहासन पाहायला मिळतं. ही जागा त्या काली राजदरबार म्हणून वापरली जात होती, जिथे शिवछत्रपती शिवाजी महाराज दरबार भरवत होते. याच ठिकाणी सर्व मावळे, सरदार आणि मंत्री उपस्थित राहून स्वराज्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले जात होते. अशा प्रकारे आता आपण नगरखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या राजभवनात प्रवेश करत आहोत. इथे आल्यावर जर आपण उत्तर दिशेला पाहिलं तर आपल्याला राजवाड्याचा निवास परिसर दिसतो आणि याच ठिकाणी त्या काली मंत्री, सरदार आणि इतर अधिकारी राहत होते. आणि हा भाग पूर्णपणे राजवाड्याशी जोडलेला असल्यामुळे इथे फक्त महत्त्वाच्या व्यक्तींनाच राहण्याची परवानगी होती. आज हे राजभवन पूर्णपणे पडक्या अवस्थेत आहे, पण आपल्याला माहितीच असेल 1689 साली संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगडावर हल्ला केला आणि रायगड सुमारे 14 दिवस आगीत जलत राहिला. पण मित्रांनो, आज या भिंती जरी पडक्या अवस्थेत दिसत असल्या तरी त्या काली इथे भव्य राजवाडाचा परिसर आणि राजकारभाराची धडपड चालत होती. याच जागेवरून कधी काली हिंदवी स्वराज्याचा कारभार चालवला जात होता. मित्रांनो, रायगडाचा हा राजभवन खूपच भव्य आणि मोठा असल्यामुळे आपण राजवाड्याची भटकंती करत करत येऊन पोहोचतो उत्तरेकडून दक्षिणेकडे, जिथे आपल्याला गंगासागर तलाव आणि गंगासागर तलावाकडे असलेले हे 2 मनोरे स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. आणि हो, असं सांगितलं जाते की त्या काली या स्तंभाची रचना एकूण 5 मजली होती आणि त्याची सुंदरता खूपच भव्य आणि आकर्षक होती. हे स्तंभ आजूबाजूवर नजर ठेवण्यासाठी बांधले गेले होते, कारण आजही आपण या स्तंभाच्या आत उभं राहून बाहेर पाहिलं तर आपल्याला संपूर्ण सह्याद्री आणि रायगडाचा परिसर स्पष्ट दिसतो. आज हे स्तंभ जरी पडक्या अवस्थेत दिसत असेल तरी त्या काली ते किती भव्य आणि सुंदर असतील याची कल्पना आपल्याला सहज येते. आणि जर आपण हे 3D रूपात पाहिलं तर त्याची खरी भव्यता आणि सुंदरता अजूनच स्पष्ट दिसते. आणि मित्रांनो, या स्तंभाच्या खालच्या स्तराकडे जायचं असेल तर बाजूलाच आपल्याला सुंदर रचनात्मक पद्धतीने कोरून तयार केलेल्या पायऱ्या मार्ग पाहायला मिळतो. या पायऱ्याने खाली गेल्यावर आपण येऊन पोहोचतो या स्तंभाच्या खालच्या भागात, जिथून बाहेर पाहिलं तर आपल्याला खालच्या बाजूचा संपूर्ण परिसर स्पष्ट दिसतो. याच ठिकाणी त्या काली मावळे दिवस रात्र उभे राहून पहारा देत असत. मित्रांनो, रायगड किल्ला आकाराने खूप मोठा असल्या कारणाने तो एका दिवसात कव्हर करणं अवघड आहे. म्हणूनच आता आपण पुढे ड्रोनच्या मदतीने उरलेला राजवाड्याचा परिसर पाहणार आहोत. मित्रांनो, ड्रोनच्या मदतीने जो भाग आपण पाहतोय तो म्हणजे राजभवन आहे आणि समोर दिसणाऱ्या या 6 खोल्या म्हणजे महाराणीचं निवासस्थान होतं. आपल्याला माहितीच असेल, शिवछत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 राण्या होत्या. त्यापैकी सईबाई आपल्या संभाजी महाराजांची आई होती. त्यांचं निधन 1659 साली राजगडावर झालं होतं आणि गुणवंताबाईंचं निधन 1670 साली झालं होतं. आणि हो, रायगड 1674 साली स्वराज्याची राजधानी बनला. म्हणूनच सईबाई आणि गुणवंताबाईने रायगड किल्ला अधिकृतपणे पाहिला नव्हता. म्हणून आपल्याला रायगडावर महाराजांसाठी 6 खोल्या पाहायला मिळतात. मित्रांनो, अशा प्रकारे इतिहासाने समृद्ध आणि पराक्रमाची साक्ष देणारा रायगड किल्ला चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जय शिवराय कमेंटमध्ये नक्कीच लिहा. आणि लवकरच आपण पुन्हा रायगडाला भेट देणार आहोत. त्यामध्ये हिरकणी बुरुज, टकमक टोक आणि लहान लहान जागा चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत आपण भेट देऊ दुसऱ्या मोहिमेला. जय शिवराय, जय महाराष्ट्र.